हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत आगळे-वेगळे एकदम डिलिशियस पोहे. एकदम झटपट होतात, एकदम मनाला आकर्षण करणारे आणि चवीला पण खूप छान लागणारे एकदम डिलिशियस पोहा रेसिपी. चला तर बनवूया. कुणी गेस्ट आलं तर त्यासाठी ते एकदम परफेक्ट रेसिपी आहे. झटपट बनवून तयार होते, जास्त वेळ लागत नाही. चला तर आपण रेसिपी पाहूया. आता त्यासाठी मी इथे पोहे घेत आहे. पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत मी. आता इथे मी 3 वाटी पोहे घेत आहे. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तही बनवू शकता. आता त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पाणी टाकायचं आहे. आता ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. आता हे पहिलं पाणी मी फेकून देणार आहे व्यवस्थित. आता यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पटकन पोहे आपल्याला एका चाळणीत नाही तर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. एकदम मोकळे होतात या पद्धतीने पोहे पटपट काढून घेतल्यानंतर. अजिबात कुठेही चिकट होत नाहीत, ते आपण जास्त ओले होत नाहीत. आता मी सगळे पोहे काढून घेत आहे. एकदम सुटसुटीत पोहे बनवण्यासाठी मी एकत्र व्यवस्थित मिक्स करून द्यायचे, जेणे की कुठे थोडंसं जाडसर वाटलं तर आपल्याला एकदम मोकळे पोहे करून घ्या. आता मिरची कट करताना ना मी अशी मिरची कट केलेली आहे. मी दाखवते एक मिरची कट करून. या मिरचीमुळे ना चव खूप छान येते. तिखटपणा जास्त तेलामध्ये उतरतो ह्या मिरचीमुळे. आता एक कढई घेतलेली आहे मी. त्यामध्ये मी तेल टाकत आहे. तेल इथे मी 2-3 चम्मच घेतलेले आहेत. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू टाकून घ्यायचे आहेत. काजू आपल्याला हलकेसे पिंकिश रंगावरती परतून घ्यायचे आहे. आता पिंकिश रंग आला की ते आपण काढून घेऊयात. एकदम डिलिशियस पोहे आहेत. तुम्ही काजू टाकले नाही तरी चालतील. आता मी थोडेसे एकदम शेंगदाणे भाजून घेत आहे. हलकेसे त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तळ्यासारखे होतील आणि चवही खूप छान येईल. ते देखील मी काढून घेणार आहे. पूर्ण काढून घ्यायचे आहेत आपल्याला. वाटलं तर आता त्याच कढईमध्ये तेल गरमच आहे ऑलरेडी. मी थोडी मोहरी ॲड करणार आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकूयात. जिरे मोहरी व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये मी कांदा ॲड करणार आहे. कांदा इथे मी मोठ्या आकाराचा कट करून घेतलेला होता. एक कांदा, 3 वाटीकरिता एक कांदा बरोबर मेजरमेंट आहे. थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि थोड्या आपण कट केलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे. हिरवी मिरची इथे मी 2-3 जास्त घेतलेल्या आहेत, कारण की थोडे तिखट चटपटीत पोहे मला आवडतात, म्हणून मी मिरच्या जास्त टाकणार आहे. आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता पोहे दाखवते आपले कसे झालेले. ते एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. बघू शकता, एक ना एक पोहा वेगळा मोकळा दिसत आहे. आता याच पोह्यामध्ये मी काय करणार आहे, आता इथे हळद टाकून घेणार आहे. जनरली सगळे कढईत हळद टाकतात, मी थोडी इथे टाकून घेणार आहे. थोडंसं मीठ देखील टाकणार आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करणार आहे. तुम्ही कढईतही टाकू शकता, पण मला म्हणजे व्यवस्थित खाली मिक्स करून घेतलं की मग व्यवस्थित टाकायला छान होतं आणि व्यवस्थित मिक्स देखील होतं. आता कोथिंबीरही मिक्स करून घेत आहे. आता इथे आपला कांदा मिरची व्यवस्थित परतलेली आहे. आता त्यामध्ये मी थोडे शेंगदाणे ॲड करत आहे. शेंगदाणे आपण वरून पण टाकणार आहोत, म्हणून मी याच्यात थोडेच टाकलेले आहेत. चिमूटभर हळद आणि इथे साखर आणि मीठ थोडंसं मी ॲड केलेलं आहे चटपटीतपणा येण्यासाठी. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपण पोहे टाकून घेऊयात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स केले तर सर्वत्र पोह्याचा रंग व्यवस्थित येतो. आता यात मी शेंगदाणे टाकत आहे. आता बघा, पोहे एकदम आपले मोकळे झालेले आहेत. कांदा आपल्याला इतपत भाजायचा होता की जेणेकरून पोह्यामध्ये कांदाही राहिला पाहिजे आणि त्यातला थोडासा कच्चापणाही गेला पाहिजे. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी याला वाफ देऊन घेणार आहे 2 मिनिट. त्यावरती आता मी कोथिंबीर टाकणार आहे, थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे काजू ॲड करणार आहे.
पहा किती छान दिसायला दिसत आहे. 2-3 मिनटानंतर स्टीम देऊन झालेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी. एकदम छान वाफ बसलेली. मला थंड पोहे खायला नाही आवडत, मला गरम गरम पोहे खायला आवडतात, एकदम कढईतनं ताटात. असे पोहे खायला खूप छान लागतात. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. एकदम सगळीकडे वाफ बसलेली आहे. आता त्यावरती मी थोडेसे राहिलेले काजू, थोडे शेंगदाणे टाकून घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर, थोडी शेव आणि थोडे डाळिंबाचे दाणे देखील मी टाकून घेणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी काहीच हरकत नाही, पण मी एकदम डिलिशियस करणार आहे. कोणी गेस्ट वगैरे घरी आलं की त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. थोडं पाहितलं कीच माणसाला थोडं आकर्षण वाटलं पाहिजे. आता माझ्याकडे थोडं ओलं खोबरं होतं, ते देखील मी थोडं किसून घालणार आहे त्यावरती. अशा पद्धतीच्या पोह्यामध्ये एकदम चटपटीतपणा आणि चव खूप छान येते. एकदम दिसायला जितके टेम्पटिंग दिसतात, खायला देखील एकदम छान लागतात. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. ही रेसिपी घरी करून पहा. आता इथे मी दह्यासोबत सर्व करत आहे. वाव, काय लुक दिसत आहे पोह्यांचा. नक्की करून पहा. बाय.